हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण एसएचएम ऑफ सिंपल पेंडुलम पाहणार आहोत. ओके, सो आतापर्यंत सगळेच्या सगळे कन्सेप्ट आपण युट्यूबवर अपलोड केले आहेत. एक एक व्हिडिओ बघत राहा. सगळे व्हिडिओ बघितला असाल तर हा व्हिडिओ बघायला हरकत नाही बघितले असतील तर हा सेपरेट टॉपिक आहे. बेसिक गोष्टी आपण इथे परत रिवाइज करणार आहोत आणि एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन ऑफ द सिंपल पेंडुलम समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तो oscillation of simple harmonic oscillation of simple pendulum ठीक आहे. अच्छा, बेसिकली आपण ऑसिलेशन म्हणण्यापेक्षा आपण एसएचएमच बघणार आहोत. कशाचा? सिंपल पेंडुलमचा. सिंपल पेंडुलम काय असतो? सिंपल पेंडुलम एक व्हॉट इज सिंपल पेंडुलम? एक थ्रेड आहे. त्या थ्रेडला एक आपण मास लटकवला. थ्रेडला काय केला? मास लटकवला. सो दिस थ्रेड इज मासलेस आपण पकडणार आहोत and इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय? त्याची लांबी वाढणार नाही ड्यू टू दिस मास. ओके, त्याचं एक्सटेन्शन होऊ शकतं पण आपण ते पकडणार नाही. रिजिड स्ट्रिंग आहे आणि त्याची थिकनेस, डायमीटर काहीच कन्सिडर करणार नाही. त्याची फक्त लेंथ कन्सिडर करणार आहोत. काय कन्सिडर करणार आहोत? फक्त लेंथ कन्सिडर करणार आहोत. सो दिस इज व्हॉट? लेंथ ऑफ दिस सिंपल पेंडुलम. ठीक आहे, and this is the mass. This mass is called what? Bob. This mass is called bob. The bob of simple pendulum. मोस्टली इट इज स्पेरिकल. असं काही नाही स्पेरिकल असावं, पण मोस्टली इट इज स्पेरिकल. ठीक आहे ना? अच्छा, दिस इज वन अरेंजमेंट आणि त्याला तुम्ही असं वळलं, डिफ्लेक्शन दिलं आणि सोडून दिलं तर तो काय करेल? अशी मोशन करेल. ही मोशन ह्या प्लेनवर व्हायला लागली, दिस प्लेनवर व्हायला लागली. ओके, तुम्ही असं करून असं सोडून दिलं तर ते अशी पण मोशन होऊ शकते बरं का, अशी पण होऊ शकते किंवा असं सिंपल हार्मोनिक मोशन पण होऊ शकते. दिस इज ऑसिलेशन. दिस इज ऑल्सो ऑसिलेशन. आपल्याला हा असेल कोनिकल पेंडुलम म्हणतात त्याला. जर असं रोटेट करत असेल ना, एक कोन बनेल ना, असं करत असेल तर कोनिकल पेंडुलम. पण आपण कोनिकल नाही बघत आहे. आपण काय करतोय? असं देतोय, सोडून देतोय. एका प्लेन मध्ये, ह्या प्लेन मध्ये, हा जो प्लेन आहे ना, ह्या प्लेन मध्ये मोशन व्हायला लागली. दिस इज सिंपल पेंडुलम. ठीक आहे, असं डिफ्लेक्शन दिलं तर काय होईल? सिंपल पेंडुलम आपण त्याला म्हणणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं? आता ह्याला डिफ्लेक्शन दिल्यानंतर एक काय करेल? सर्क्युलर मोशन. दिस इज अ पार्ट ऑफ सर्कल. एक सर्कल तयार होईल ना, दिस इज अ पार्ट ऑफ सर्कल, बरोबर की नाही? आणि स्ट्रेट लाईन आहे का? नाहीये. स्ट्रेट लाईन नाहीये म्हणून टू अँड फ्रो आहे, पिरियडिक आहे आणि स्ट्रेट लाईन नाहीये म्हणजे हे ऑसिलेशन आहे. हे डिफ्लेक्शन तुम्ही दिलं ठीक आहे, हे ऑसिलेशन आहे. आपल्याला काय करायचे? आपल्याला एसएचएम ऑफ सिंपल पेंडुलम बघायचे. म्हणजे कसं? समजा हे डिफ्लेक्शन खूप छोटं दिलं मी. हे बघा, हे डिफ्लेक्शन इथून रिजिड सपोर्ट आहे आणि इथं बॉब आहे. हे डिफ्लेक्शन मी खूप छोटं दिलं, एवढंच दिलं आणि सोडून दिलं तर काय करेल? तो हा अँगल खूप छोटा झाला की नाही? तर हा काय करेल? हा इथंच काय करेल? ऑसिलेट करत राहील. ठीक आहे ना? हे असं म्हणजे काय राहील? ऑसिलेशन. आणि इथल्या इथं करत असेल तर हा पाथ खूप मोठ्या सर्कलचा, ह्याचं सर्कल किती होईल? ह्याचं सर्कल खूप मोठं होईल आणि ह्या सर्कलचा छोटासा पार्ट आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करू शकतो. आज स्पेरिकल आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला फ्लॅट दिसते का? दिस इज अ व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ दिस बिग स्पेरिकल सरफेस. मोठ्या सर्कलचा, स्पेरिकल सरफेसचा छोटासा पार्ट आपल्याला फ्लॅट दिसतो आणि तर मोठ्या कर्वेचरचा छोटासा पार्ट आपल्याला स्ट्रेट लाईन दिसतो. तो नाहीये बट आपण तो कन्सिडर करतो. सेम कंडिशन हियर. दिस इज अ व्हेरी बिग कर्वेचर but very small deflection means small portion if you are considering this we can treat as a straight line. Okay, so oscillation of simple pendulum, when the deflection, the theta is very small, then that oscillation we can consider as a simple harmonic motion. आज बोला, समझते का? So oscillation we are considering as a simple harmonic motion when this theta is very small.
थिटा जास्त असेल तर आपण त्याला एसएचएम नाही म्हणू शकत, कारण कर्वेचर होईल. ठीक आहे. तर डिफ्लेक्शन आपल्याला काय करायचे, स्मॉल घ्यायचे. ठीक आहे. तर मी इथे काय लिहितोय, when a very small deflection is given to the bob, then the oscillations of the bob can be considered as a simple harmonic motion. ठीक आहे. अच्छा, हे ऍक्च्युली खूप छोटे आहे, पण मला इथं बाकीच्या गोष्टी दाखवायच्या आहेत. खूप छोटा अँगल घेतला तर मला दाखवता येणार नाही, म्हणून मी मोठा अँगल ठेवतोय, पण हा खूप छोटा आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हा मास इथे गेल्यानंतर ह्याची अनालिसिस काय होईल, इतर टेन्शन पैदा होईल. कशामध्ये, स्ट्रिंग मध्ये टेन्शनचं डायरेक्शन, एक टेन्शन फोर्स लागेल याच्यावर, आणि एमजी खाली लागेल, बरोबर की नाही. अच्छा, आता ह्या फोर्सला काय करावं लागेल, आपल्याला रिसॉल्व्ह करावं लागेल. बॉडीवर जेवढे काही फोर्सेस आपण मेकॅनिक्स मध्ये बघितलं, आपण जे बॉडीवर जेवढे फोर्सेस लागतात ना, ते सगळे दोन डायरेक्शन मध्ये आपल्याला रिसॉल्व्ह करायचे असतात, बरोबर की नाही. तर आपण काय करूया, ह्या लाईनला, ह्या स्ट्रिंगला एक परपेंडिक्युलर डायरेक्शन घेऊया. ओके. सो आता काय करूया, हा अँगल किती आहे, हा अँगल थीटा आहे. इथून एक व्हर्टिकल लाईन काढली, हा अँगल किती होईल, थीटा होईल, बरोबर की नाही. हे दोन पॅरलल आहे, हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा होईल. आणि इथून मी काय केलं, इकडे एक लाईन काढली, हे दोन अँगल अपोजिट होतील, हा अँगल पण थीटा होईल, बरोबर की नाही. हा अँगल थीटा आहे, दिस इज डिफाइंड अँगल, सो दिस विल बी थीटा, सो दिस विल बी द अपोजिट अँगल, सो दिस विल बी थीटा. म्हणजे काय होईल, हा थीटा आहे, तर इकडचा mg चा कॉम्पोनंट काय होईल, mg cos थीटा होईल, आणि इकडचा कॉम्पोनंट काय होईल, mg sin थीटा होईल, एवढं लक्षात येते का. इकडचा कॉम्पोनंट किती, हा mg sin थीटा, इकडचा mg cos थीटा, आणि हा मग आता इथं राहणार नाही, हा इथं राहणार नाही. सो किती फोर्स लागतात बॉडीला, इकडे t, इकडे mg cos थीटा, आणि बॉडी इकडे जात नाही, म्हणजे हे दोन एकमेकाला काय करतात, ते बॅलन्स करतात. तो t mg cos थीटा. ओके. आणि हा फोर्स आहे अनबॅलन्स्ड फोर्स, याच्यामुळे बॉडी खाली यायला लागते. ओके, बॉडीचं टेंडन्सी तिकडे जायची, पण बॉडी इकडे येणार आहे. ओके, बॉडी इकडे येणार आहे ह्या फोर्समुळे. सो दिस इज व्हॉट युअर फोर्स आणि हा निगेटिव्ह असेल, बरोबर की नाही. अपोजिट डायरेक्शन आहे, तिकडचं डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह पकडतो. सो दिस विल बी मायनस mg sin थीटा, ओके ना. now if theta is very small, then sin theta is equal to theta, tan theta is equal to theta, cos theta is equal to 1. जेव्हा अँगल छोटा असतो तेव्हा, अँगल छोटा आहे, खूप छोटा आहे, तेव्हा sin theta ची व्हॅल्यू काय घेतो आपण, थीटा घेतो. दिस इज अ मॅथमॅटिक्स कन्सेप्ट. ओके, सो व्हॉट यू आर गेटिंग, f is equal to minus mg into theta, बरोबर आहे, minus mg into theta we are getting. Now we have to replace this equation in terms of x, बरोबर. आता मी काय करेन, इथून एक वर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन काढली, समजा हे x आहे, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती वाले बॉडीचं, इकडे येणार आहे, हे सिंपल हार्मोनिक मोशन अशी होणार आहे, बरोबर की नाही. हा बॉब असा करणार आहे, खूप छोटे घेतलंय, तर हे इकडून इथपर्यंत असं काय करणार आहे, हे करणार आहे. सो दिस इज व्हॉट युअर x. अच्छा, आता हे पुढे गेला, मॅक्सिमम कुठे जाऊ शकतो आपण, एक मधलीच एक इंटरमिडिएट केस घेतलेली आहे. ठीक आहे. अच्छा, आता x ला आपल्याला थीटाला आपल्याला रिप्लेस करायची इन टर्म्स ऑफ x. कसं करता येईल, हा ट्रायंगल बघा बरं, हा ट्रायंगल 90 डिग्री, हे डिस्टन्स किती असेल, l असेल, हायपोटेन्यूस, अपोजिट साइड sin थीटा. सो sin थीटा इज इक्वल टू व्हॉट, देन फ्रॉम दिस ट्रायंगल sin थीटा इज इक्वल टू व्हॉट,
sin theta is equal to opposite divided by hypotenuse L. तो x is equal to so theta sin theta ची व्हॅल्यू किती आहे थीटा आहे x is equal to L sin theta is equal to theta because theta is small. Theta small आहे म्हणून sin theta ची व्हॅल्यू theta. So theta is equal to x by L. Put this in 1. Let us say this equation 1. Put this in 1. So what we are getting? F is equal to minus mg into theta ची व्हॅल्यू किती आहे x by L. ए लक्षात येते का? ठीक आहे ना? तो F is equal to minus mgl into x. And this is look F is equal to minus kx. हाच फॉर्मॅट आहे. k ची व्हॅल्यू किती आहे? k is equal to mg divided by l. Hooke's law. SHM's equation है F is equal to minus kx. So if theta is very small, we are getting this equation, and this is equivalent to Hooke's law. SHM's equation, force equation SHMच्या, ठीक आहे ना? म्हणजे स्मॉल डिफ्लेक्शन असेल तर त्याला आपण SHM कन्सिडर करू शकतो. लार्ज असेल तर sin थीटा ची व्हॅल्यू थीटा घेता येणार नाहीये आणि तुम्हाला स्ट्रेट लाईन इक्वेशन मिळणार नाहीये. सो दॅट विल बी ऑसिलेशन. And here if theta is very small, sin theta is theta, then we are getting this equation and this is what? Equation of SHM. So this we can consider as SHM. ठीक आहे ना? अच्छा. आता याच्यामध्ये मेनली काय महत्त्वाचं आहे की टाइम पिरियड किती येतो? टाइम पिरियड काय? टाइम पिरियड ऑफ SHM चा ही SHM आहे. तर SHM चा टाइम पिरियड किती आहे? SHM चा टाइम पिरियड असतो 2 पाय अंडर रूट किंवा SHM चा काय असतो? 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगा असतो की नाही टाइम पिरियड. सो 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती असते? आपण आतापर्यंत बरेचसे एक्सप्रेशन बघितले. ओमेगाची व्हॅल्यू काय घेतलेली? अंडर रूट के बाय एम. बरोबर की नाही? अंडर रूट के बाय एम. सो अंडर रूट के बाय एम. आता के ची व्हॅल्यू इथे ठेवून द्या. त्याला आधी अरेंज करा. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट हे वर जाऊन काय होईल? याच्या उलट होईल एम बाय के. ठीक आहे? अच्छा. सो टाइम period is equal to what we are getting 2 pi m divided by k is what mg by l. K is what mg by l. ठीक है? हे m cancel आणि हे l वर जाईल. So what we are getting p is equal to 2 pi under root l divided by g. So this is what equation of simple harmonic, sorry, this is equation of time period of the pendulum, simple pendulum performing simple harmonic motion. ओके. फ्रिक्वेन्सी ह्याच्या उलट लिहू शकता तुम्ही. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय? ह्याच्या उलट 1 डिवाइडेड बाय 2 पाय अंडर रूट g by l. दिस इज द इक्वेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. एंड नाउ लुक, टाइम पिरियड डू नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ दिस बॉल. टाइम पिरियड डिपेंड करत नाही मास वर. ठीक आहे? सो दिस इज व्हाट SHM of simple pendulum, and this is the expression for time period of the SHM of the simple pendulum. Okay, hope you understood. Alright, exam मध्ये विचारू शकता, derive the expression for time period of the simple pendulum. ठीक है? So in this way we can derive. Note down this. ठीक है? So इथं आपण थांबूया. अभ्यास करत राहा. Bye bye.